त्रिवेद मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर करून धनंजय मुंडे यांना कार्यमुक्त केल्याचं जाहीर केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हा निर्णय झाला. मंत्र्याचा राजीनामा बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा ज्या अमानुष पद्धतीनं खून झाला आणि गेली 3 महिने त्यावर राज्याचं वातावरण आणि राज्यातल्या विरोधी पक्षांनी त्यावर जे काही भाष्य केले त्याही पेक्षा यावर सत्ताधारी पक्षाचेच किंवा सत्ताधारी आघाडीतीलच एक नेते सुरेश धस यांनी सातत्यानं आपली भूमिका लावून धरली. जवळपास 3 महिन्यानंतर त्यांच्या भूमिकेला यश आल्याचाच दिसतंय. सुरेश धस यांनी जे कार्य केलं या प्रश्नावर ते खरं तर राज्याच्या विरोधी पक्षांनी करायला हवं होतं. पण देशात असू द्या किंवा राज्यात असू द्या, विरोधी पक्ष हा जनतेच्या प्रश्नांवर तितकासा तीव्रतेने लढताना दिसत नाही. ही गोष्ट खरीच आहे. आणि सत्ताधारी आघाडीतीलच सुरेश धस किंबहुना सत्ताधारी पक्षातीलच सुरेश धस यांनी हा प्रश्न लावून धरला. त्यांना अंजली दमानिया यांचीही साथ लाभली. पण जवळपास 84 दिवसानंतर म्हणजे 3 महिन्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला. या राजीनाम्यासंदर्भात राज्यातील 3 महिला नेत्यांनी प्रामुख्याने आपल्या ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या फार बोलक्या आहेत. पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी जी नोंद घ्यावी अशी आहे ती म्हणजे पूर्वीच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि सध्या उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेतील नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. त्या म्हणतात की सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या खुनाचं वर्णन केलं होतं तो कसा केला गेला हे ते सांगत होते. अगदी त्या गोष्टींना सिद्ध करणारे फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाले. अर्थात या प्रकरणी सीआयडीने आरोपपत्र देखील दाखल केले असल्यामुळे यावर आता महाराष्ट्रामध्ये वाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांचा राजीनामा झाला. परंतु हा राजीनामा घेण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं होतं असं सुषमा अंधारे म्हणतात. याचं कारण की ज्या अनुषंगानं या खुनाचं वर्णन सुरेश धस करत होते तसेच फोटो व्हायरल झाले आणि हे फोटो त्यांच्याकडे जर 3 महिन्यापासून होते तर एवढे दिवस राज्यातील मंत्र्याला राजीनामा देण्यासाठी का लागले, तर इथं ते प्रश्न उपस्थित करतात. राज्यातील दुसऱ्या राजकीय नेत्या पंकजा मुंडे या तर थेट इथपर्यंत म्हणतात की धनंजय मुंडे यांचा शपथविधीच व्हायला नको होता, त्यांना मंत्रिपदावर घ्यायलाच नको होतं. कारण ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून झाला ते पाहता धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर घेण्यातच यायला नको होतं ही त्यांची प्रतिक्रिया राहिली. आणि त्या अनुषंगाने त्यांनी संतोष देशमुख यांच्या आईची हात जोडून माफी मागते अशा शब्दात आपली तिसरी प्रतिक्रिया ज्या महिला नेत्या म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांची आली. त्या म्हणतात की मंत्र्यांच्या या राजीनाम्यामध्ये नैतिकतेचा न देखील नाही. कारण त्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचं कारण सांगताना तब्येतीचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे या राजीनाम्याचा आणि संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणातील नैतिकतेचा कोणताही संबंध नाही अशी थेट प्रतिक्रिया. महिला नेत्यांच्या या प्रतिक्रिया बोलक्या जरी असल्या तरी सुरेश धस यांनी ते काम केलं जे राज्यातील विरोधी पक्षानं करायला हवं. अर्थात विरोधी पक्ष हा दुबळा असला तरी विरोधी पक्षांकडेही एक बऱ्यापैकी आमदारांची संख्या आहे. प्रश्न धसास लावायचा म्हटलं तर एक आमदार जरी असला तरी तो पुरेसा ठरू शकतो. कारण त्या प्रश्नाची तीव्रता
तन्मयता, तळमळ आणि जाणीव आणि त्यावर अभ्यास हे जर असेल तर प्रश्न लावून धरता येतो, निकडीने तो लढवता येतो. परंतु सध्या देशात असू द्या किंवा राज्यात असू द्या, विरोधी पक्ष जनतेच्या अनुषंगाने करावयाच्या या बाबी जणू काही विसरून गेले आहे. यातील सर्वात महत्वाची बाब जी आहे, सुरेश धस यांनी गेली 3 महिने सातत्यानं संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण महाराष्ट्राच्या विधिमंडळापासून सुरू करून ते लावून धरलं आणि त्यांचं एक वाक्य, आकाचा आका, हे त्यांनी सातत्यानं लावून धरलेलं होतं. आणि जनसामान्यांमध्ये अशी भावना झाली होती की आका म्हणजे वाल्मिक कराडाचं जे नाव या प्रकरणामध्ये येत होतं, तर वाल्मिक कराड हा आका असावा आणि त्या आकाचा आका आणखी कोणी असावा अशी त्यांची भाषा सातत्यानं राहिली. परंतु त्यांना विधिमंडळाच्या सभागृहातच राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आव्हानही केलं होतं. आणि विधिमंडळाच्या सभागृहात न घाबरता या प्रकरणामध्ये जे कोणी सामील आहेत किंवा दोषी आहेत त्यांचं नाव घ्यायला घाबरू नये, अशा प्रकारचं एक आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात केलं. संतोष देशमुख यांचं खून प्रकरण ज्या पद्धतीनं सुरेश धस यांनी लावून धरलं, ते पाहता आकाचा आका हे वाक्य ते सातत्यानं वापरत राहिले आणि गेल्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये 13-14 फेब्रुवारीला तारखेला त्यांच्याविषयी अचानक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या की सुरेश धस यांची भेट धनंजय मुंडे यांच्याशी झाली किंवा सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आज जसं धनंजय मुंडे कारण सांगतात की तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला, तसंच कारण सुरेश धस यांनी पुढे केलं आणि ते म्हटले की एखादा नेता आजारी असला तर त्याला पाहायला जाणं हे काही वाईट नाही. आणि धनंजय मुंडे हे आजारी होते, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला मी गेलो होतो. राजकारणामध्ये कोणी इतक्या उथळ कारणास्तव की इतक्या सहज कारणास्तव एकमेकांची भेट घेत नाही, किंबहुना अशा वेळी की ज्यावेळी त्या दोन नेत्यांमधले समज गैरसमज संघर्ष तीव्रतम पातळीवर असेल, अशा वेळी तरी अशा गोड भेटी होत नाही. पण सुरेश धस यांची भेट झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये ते सातत्यानं आकाचा आका जे वापरत होते त्या वाक्यामध्ये त्यांचा बदल झाला आणि केवळ आकाच त्यांच्या वाक्यामध्ये राहिला. आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्टेटमेंट केलं की संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सगळं काही जे काही मास्टर माइंड असेल, जे काही असेल ते वाल्मिक कराड आहे, अशी भूमिका त्यांनी थेट मांडली. परंतु ही प्रसार माध्यमांच्या तेवढी लक्षात आली नाही. पण सुरेश धस यांनी जेव्हा आपल्या वाक्यामध्ये बदल केला, आकाच्या आकाऐवजी केवळ आकाच जेव्हा त्यांच्याकडे उरला, तेव्हा निश्चितपणे एक वेगळी पार्श्वभूमी तयार होते आहे असं महाराष्ट्राच्या ध्यानीमनीही आलं नाही. आणि आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा, या राजीनाम्यामध्ये जरी सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये जे काही आता ज्यांची नावं असतील, परंतु एक मात्र निश्चित, आता राजकीय परंपरा जी आपण पाहतो ती निश्चितपणे आता सुरेश धसांनीच ज्या पद्धतीनं या सगळ्या भूमिका पुढे आणल्या आणि ज्या पद्धतीनं त्यांनी भेटीगाठी नंतर घेतल्या आणि मग जो त्यांच्या एकूण वाक्यामध्ये बदल होत गेला, ते पाहता आगामी काळात या प्रकरणात धनंजय मुंडे हे व्यक्तिशः कितपत अडकतील, आता हा एक वेगळा प्रश्न आहे. किंबहुना धनंजय मुंडे यांचा राजीनामा जरी असला तरी काही काळात, येणाऱ्या काही काळात त्या सगळ्या प्रकरणावर निश्चितपणे लवकर निकाल पण येईल आणि धनंजय मुंडे हे कदाचित पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट झालेले आपल्याला दिसतील. प्रश्न हा एवढा राजकीयच नाहीये. प्रश्न असा आहे की बीड जिल्हा
आणि संतोष देशमुख यांचं खून प्रकरण म्हणजे सर्वात महत्वाची जी आज चर्चा होते काल व्हायरल झालेल्या फोटो नंतर की किती अमानुष आणि किती क्रूर पद्धतीने हा खून करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट सुरू आहे. या छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांच्या संदर्भात जे चित्रण झालेलं आहे आणि त्यावर जे वादविवाद होत आहेत त्या वादविवादाच्या अनुषंगाने आपण पाहिलं की इतिहासकार इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीनं त्या व्यक्तीनं स्वतःलाच ब्राह्मण संबोधलं आणि ब्राह्मण म्हणूनच त्या व्यक्तीनं धमकी दिली. आता हा इतिहासाचा एक वेगळा भाग जरी असला तरी संभाजी महाराजांच्या अनुषंगाने जो त्यांचा खून झाला दाखवण्यात आलेला असेल त्यामध्ये जी क्रूरता आहे तशी क्रूरता आज या बीडच्या खुनामध्येही दिसते का? आणि मग जर ज्याला मारलं जात आहे त्याला इतक्या अमानुष पद्धतीनं जर हे केलं जात असेल तर त्याचा अर्थ काही संस्कार तसे होत आहेत का? म्हणजे ज्या अनुषंगानं इंद्रजित सावंत यांना शिवराळ भाषेत प्रशांत कोरटकरने प्रचंड शिव्या घातल्या त्या इंद्रजित सावंतांनी एका वाक्यात त्याला उत्तर दिलं की तू ज्या शिव्या घालतो आहेस त्यापेक्षाही अधिक वाईट शिव्या मी देऊ शकतो परंतु माझ्यावर तो संस्कार नाही. मग एका बाजूला प्रशांत कोरटकर शिव्या देतो एका बाजूला इंद्रजित सावंत शांतपणे त्या गोष्टीला उत्तर देतात. इथे जसा संस्कार दिसतो तसा इतिहासामध्ये तो झालेला क्रूर खून संभाजी महाराजांचा आणि आज मस्साजोगच्या सरपंचांचाही झालेला क्रूर खून हे एवढंच साम्य किंवा भेद नाहीये. हा बीड जिल्हा कधी काळी स्त्री भ्रूण हत्येमुळेही गाजला. कधी काळी तो महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळे कधी काळी 37% महिला या बीड जिल्ह्यातून ज्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी साखर कारखान्यात मजुरी कामाला येत होत्या तिथल्या वातावरणामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणामुळे म्हणा 37% महिला या ऐन तारुण्यात त्यांचं गर्भाशय काढलं जात होतं एवढा त्यांच्या आरोग्यावर परिणामही झाला. आणि अशा अनेक गोष्टी येतात. तर प्रश्न संस्कारांचा आहे. बीड जिल्ह्याचं राजकारण गेली कित्येक वर्ष एकपक्षीय छत्राखाली राहिलेलं आहे. गेल्या निवडणुकीत कदाचित त्या ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आलेला असेल परंतु अशा क्रूर देशामध्ये आपण पाहतो आहे की मॉब लिंचिंग होते अगदी क्रूरता म्हणजे ज्या ज्या घटना देशामध्ये घडत आहेत त्यामध्ये क्रूरतेची परिसीमा गाठली जाते. हा क्रूरतेचा संस्कार नेमका येतो कुठून आहे यावर महाराष्ट्राने खरं तर आता गंभीर विचार केला पाहिजे. हा प्रश्न सामाजिक पातळीवर विचार करण्याचा आहे कारण राजकीय पातळीवर महाराष्ट्रातील आणि देशातील विरोधी पक्ष गलितगात्र झालेले आहेत. अनेक प्रश्नावर राजकीय विरोधी पक्ष म्हणून जे पक्ष आपल्याला देशात दिसत आहेत ते गलितगात्रपणे गपगार झालेले हे दिसत आहेत. छोट्या मोठ्या लढाया छोटे मोठे संघर्ष दिसत आहेत परंतु जनतेचे प्रश्न घेऊन एखाद्या प्रश्नावर तीव्रपणे राजकीय लढा देणं हे जे विरोधी पक्ष विसरून गेले आहेत ही त्यांच्या क्षमतेबाहेरची गोष्ट आहे. काल परवा नांदेडच्या एका सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी असं सांगितलं होतं अमेरिकेतून जे प्रवासी भारतामध्ये आले म्हणजे NRI असणारे लोक ज्या पद्धतीने त्यांना आणलं गेलं ते पाहून या देशातल्या विरोधी पक्षाने त्याचं जे
आकांड तांडव करायचं होतं, जे भांडवल करायचं होतं, जो लढा द्यायचा होता, तो दिलाच नाही. आणि म्हणून इथले विरोधी पक्ष ढेपाडले आहेत, हे त्यांचे निष्कर्ष होते. हा त्यांचा निष्कर्ष होता. या सगळ्या परिघामध्ये राजकीय घटना या अनुषंगाने आपण विचार करीत असलो, तरी सामाजिक पातळीवर असा क्रूरतेचा संस्कार नेमका कुठून येतो आहे, यावर आता महाराष्ट्राच्या सामाजिक पातळीवर बोललं गेलं पाहिजे, उघडपणे बोललं गेलं पाहिजे. आणि म्हणून राजकारणामध्ये एखादा प्रश्न हातात घेऊन सत्ताधारी पक्षाचाच नेता जेव्हा लढतो, तेव्हा विरोधी पक्षनेत्यांनी, विरोधी पक्षांनी स्वतःला कोणत्या ठिकाणी त्यांनी पाहायला हवं, हाही त्यांनी विचार करायला हवा. कारण विरोधी पक्ष जर आपली भूमिका बजावत नसेल, तर जनता वाऱ्यावर असते. आणि विरोधी पक्षांना अशा प्रकारची कोणती भूमिका घेता येत नाही. तशावेळी सुषमा अंधारे, पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे या 3 महिला नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया या राजकीय असल्या तरी त्याचा सामाजिक आशय फार महत्वाचा आहे. आणि या सामाजिक आशयावर महाराष्ट्राने चर्चा करायला हवी. या क्रूरतेचे संस्कार नेमके कुठून येतात, याचा शोध महाराष्ट्राच्या तमाम जनतेने घ्यायला हवा. हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं होतं. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ ऐकून घेतला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.